खरं म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या, परंतु ही निवडणूक लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती. म्हणजे लँडस्लायडिंग जो काही विक्ट्री आपण म्हणतो ऐतिहासिक, याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही, परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला. कारण लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे. खरं म्हणजे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपी, आमचे आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष, आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते. म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही, डेव्हलपमेंट, म्हणजे जे 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, सगळी कामं थांबवली होती. तुमच्या काळातली जी कामं, जसं महाविकास आघाडीचं सरकार 2019ला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली, त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली. मग अटल सेतू झाला, समृद्धी झाला, आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली, कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो. ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली, विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास. आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे 2.5 वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि 2.5 वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचं समाधान आणि आनंद आम्हाला आहे. कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे. सगळी लोकांना आपण मेट्रो दिली, समृद्धी दिलं, अटल सेतू दिला, कोस्टल दिलं, लोक तो वापरू लागले. आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या. कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही, युवा प्रशिक्षण योजना केली, 3 गॅस सिलेंडर दिले, त्यानंतर वयोश्री योजना केली, शेतकऱ्यांची आम्ही योजना केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, शेतकऱ्यांचं जे किती 7.5 HP पंपाच्या, 3, 5, 7.5 आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं. शेतकऱ्यांना आम्ही 2.5 वर्षामध्ये, 2.25 वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता, 15,000 कोटी रुपये तो दिला. त्यांच्या योजनांसाठी 45,000 कोटी रुपये. म्हणजे एकंदरीत कल्याणकारी, मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामुळे, की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने, सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला. म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत, गरीब आहे, युवक आहे, शेतकरी आहे, यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या. काय आमच्यावर आरोपही झाले, एका रेवड्या बाटण्या, काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलंय, बहिणींना विकत घेताय का, काही लाच देताय का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो. कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी. आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे, त्याचबरोबर शासन आपल्या दारी, आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं.
डायरेक्ट तेव्हाही योजना होत्या, पूर्वी लाभही होते, सगळं होतं, परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते. आम्ही 5 कोटी लोकांना त्याचा लाभ दिला, शासन आपल्या दारी. आणि आपल्या लाडकी बहीण योजना, यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाहीये. आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही, तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा. आणि आम्हाला माहित होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटी आणतील, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले. कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे, नियत साफ आहे. कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही. आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन. आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलंय की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं. पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं काम करून दाखवलं. आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला, आणि कामातून उत्तर दिलं, आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत. मी स्वतःला काय समजायचो, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो कॉमन मॅन आहे. आता कॉमन मॅन मध्ये मी जायचो. आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही 24/7 काम करत होतो. ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे, लोक ते विसरलेले नाही. आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे तुमचा, राष्ट्रवादी, आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं. आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं. आणि लोकांनी ते ठरवलं. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या. आणि मला समाधान आहे की 2019ला 56 जागा आल्या होत्या, आणि त्या 56 मला वाटतं आताही 56 जागा आल्या, अजून चालू आहे. पण एकंदरीत आताच्या पर्यंत म्हणजे विकासाला लोकांनी महत्व दिलं. मोदीजींनी, आता अमित भाई असतील, नड्डाजी आहेत, तिथं पियुषजी आहेत, केंद्रीय मंत्री आपले भूपेंद्रजी आहेत, राजनाथ सिंगजी, बऱ्याच सगळ्या लोकांनी, आठवले साहेब तर आपल्या सोबतच आहेत, आठवले साहेब सोबत 100%. तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं. एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे. आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत, हे आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही. मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही, पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही. कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही. जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर. लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं, लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी योजना पाहिजे, ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला. 10 वर्षामध्ये, मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, 10 वर्षात राज्याला त्यांनी 2 लाख कोटी दिले. पण यावेळेस 10 वर्षामध्ये मोदीजींनी 10 लाख कोटी दिले.